आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू। आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असे मुख्यमंत्री जे दिसण्यामध्ये बोलण्यामध्ये अगदी सरळ आहेत, पण कामांमध्ये तेवढेच कठोर आणि शिस्तप्रिय आहेत। यांना चीफ मिनिस्टर होऊन थोडाच अवधी झाला आहे, पण यांच्यामुळे वादविवाद खूप आहेत। काही लोक असे म्हणतात की हे पुष्कर नाही, फायर आहे। प्लीज वेलकम उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी। आणि आपकी अदालतमध्ये मी आमंत्रित करत आहे आपले आजचे जज, सुप्रसिद्ध पत्रकार ज्यांना 40 वर्षांचा अनुभव आहे। प्लीज वेलकम गोविंद सिंग। आणि याआधी की आपण आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू करू, आजचे जज गोविंद सिंग यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। तर मग चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप पुष्कर सिंग धामींवर। आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर आरोप आहे की हे मागच्या दरवाजाने येऊन मुख्यमंत्री बनले। धामीजी, तुमचं बालपण मी पाहिलं। तुम्हाला तर सैन्यात भरती व्हायचं होतं, राजकारणामध्ये जायचा काही इरादाच नव्हता तुमचा। ते मी एक सामान्य कुटुंबामध्ये आणि एक सैनिक कुटुंबामध्ये जन्माला आलो। माझे वडील सैन्यामध्ये होते आणि आमच्या इथे परंपराच आहे की प्रत्येक कुटुंबातून कोणाकोणतरी सैन्यात असतंच आणि आमच्या इथे पिढ्यानपिढ्या सैन्यासोबत संबंध आहेत। मला देखील सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं, पण कुटुंबामध्ये एकटा असल्याकारणे आई म्हणाली की नाही, तू सैन्यात जाणार नाहीस। तर मी सैन्यात तर नाही जाऊ शकलो, पण सैन्याचे जे संस्कार आहेत, सैन्याचे जे अनुशासन आहेत, जी काळमर्यादा आहे, ती सगळी मला सैन्यामधून वारसामध्ये मिळाली। कारण वडिलांसोबत लहानपणापासूनच सैन्यासोबत शिकलो, मोठा झालो। तर आईकडे तक्रार नसेल ना की त्यांनी सैन्यात जाऊन दिलं नाही, नाहीतर इथे कसा पोचलो असतो? नाही, बघा, सैन्यामध्ये प्रत्यक्षरित्या तर नाही जाऊ शकलो, पण जो एक सैनिक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन करतो, ते मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करतो। हे खरं आहे का की सुरुवातीचं आयुष्य खडतर होतं? शाळा, अभ्यास, गाव? एका अशा गावामध्ये जन्म झाला, जे एक दुर्गम क्षेत्र आहे। चायना बॉर्डर, नेपाळ बॉर्डरच्या जवळ पिथोरागडचा किरकोळ भाग आहे आणि शाळेत जाण्यासाठी देखील कित्येक किलोमीटर पायी जावं लागत होतं। आणि आता नवीन मुलं किंवा आपल्या इथे बसलेले खूप सारे प्रेक्षक आहेत, जे आले आहेत यापैकी, तर तुम्हा सगळ्या लोकांना पाटी माहीतच असेल, फडी पण म्हणतात त्याला। तर आम्ही लोकांनी त्या पाटीवर अभ्यास केला आहे। या लोकांनी तर YouTubeवर पाहिली असेल पाटी। हो, त्या पाठीवर आम्ही अभ्यास करत असायचो आणि रात्र दिवस शाळेत जाऊन पाटीवर अभ्यास करायचो। दाऊदमध्ये जे खडिया असायचे ते मिसळले जायचे आणि कलमाने लिहिलं जात होतं। आणि जेव्हा घरी यायचं, तर घरी आल्यानंतर ते पुसून टाकायचं। उचलल्यानंतर रात्री जे रेडिओचे सेल असायचे, रेडिओच्या सेलमधून जेव्हा तो सेल पूर्ण वापरला जायचा, तेव्हा त्यामधून ते जे काळं निघतं ना, ते काळं भिजवून लावून ठेवायचं। आणि सकाळी जेव्हा शाळेत जायच्या आधी त्याच दवताने आम्ही घोटायचो आणि घासायचो। प्रयत्न करायचे की जसं आरसा असतं ना, त्या आरशासारखं त्याला बनवायचो आणि त्यात जे आहे चेहरासुद्धा दिसायला पाहिजे होतं। तेव्हा त्याच्यावर लिहायला मजा यायची। आणि या व्यतिरिक्त बसण्यासाठी
ज्या शाळा होत्या त्या शाळामध्ये फरशी नसायची. कोबा देखील नसायचा. फक्त मातीत बसावं लागायचं आणि खालून थंडी देखील लागायची. तर घरातून जी गोणी असायची, गोणपाट असायचं, ज्यामध्ये धान्य यायचं किंवा इतर काही सामान यायचं, ते देखील आम्ही आमच्या दप्तरात सोबत घेऊन जायचं. ते पसरून बसवायचं आणि येताना परत घेऊन यायचं. तर अशा परिस्थितीमधून आम्ही लोकांनी त्यावेळेस नवीन कपड्यांचा देखील छंद झाला असेल, त्यावेळी खाण्यापिण्याचा देखील छंद झाला असेल. नवीन कपडे तर आम्हा लोकांना एका वर्षात, 2 वर्षात तेव्हा कधी घेतले जायचे, जेव्हा कुटुंबामध्ये काहीतरी लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल किंवा कधी आमच्याकडे पर्वतामध्ये जत्रा भरत असेल, तेव्हा घेतले जायचे. आणि दुसरं तुम्ही विचारलं खाण्यापिण्याचं, त्यात तर आजकालची मुलं तर म्हणतात, की आम्ही पुरी नाही खाणार, आम्ही हलवा नाही खाणार. हेच होतं ना. आमच्या वेळेस तर आम्ही खूप खुश व्हायचं, की आता दिवाळी येणार आहे. आता आपल्याकडे हा सण येणार आहे, जसं की माघ महिन्यामध्ये आमच्या इथे घुघुतियाचा सण असतो. मकर संक्रांतीला जसं देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साजरी केली जात असे. कुठं मकर संक्रांती, कुठे माघी, कुठं लोहरी, कुठं पोंगल, कुठं बिहू. तर आमच्या इथे एक घुघुतीय सण असतो. मकर संक्रांतीच्या उत्तरायणाचा एक सण. तर आम्ही खूप दिवसापासून याची वाट बघत असायचो, की कधी सण येईल, कधी आम्हाला पुरी खायला मिळेल, कधी एका मासाची भजी असते ती बनवून कधी खायला मिळेल, कधी आम्हाला हलवा मिळेल. वाट बघत असायचो आणि वर्षातून एखाद वेळ तरी अशी संधी मिळेल. तुम्हाला आधी MBBS करायचं होतं. मग तुम्ही मॅनेजमेंट केलं. नंतर तुम्ही लॉ केलं. मग तुम्ही आणखी एक डिप्लोमा केला होता. तर गोंधळात होतात की काय बनायचंय? तर हे खरं आहेच अगदीच, की मला मेडिकलला जायचं होतं. MBBS करायचं होतं. आम्ही चौघेजण लखनौला पोहोचलो. तर आम्ही कोणालाच ओळखत नव्हतो लखनौमध्ये. वसतिगृहात तर नंतर गेलो. त्याच्या आधी आम्ही 4 जणांपैकी आम्ही काय केलं, की चारबाग रेल्वे स्टेशनला उतरलो आणि चारबागला उतरल्यानंतर आम्ही सामान ठेवून दिलं आमचं आणि ठेवल्यानंतर 2 जण सामान बघायचे इथे थांबत होते आणि 2 जण आम्ही रूम बघायला जात होतो. आम्हाला 3 दिवसानंतर रूम मिळाली. मग आम्ही रूममध्ये शिफ्ट झालो आणि आम्ही कोचिंग सुरू केलं लखनौमध्ये. न्यू स्टँडर्ड कोचिंग एक खूप प्रसिद्ध कोचिंग म्हणून होतं त्यावेळेला. त्या कोचिंगमधून अभ्यास केला आणि अभ्यास करता अ, विश्वविद्यालयामध्ये ॲडमिशन पण घेतलं लखनौ विश्वविद्यालयामध्ये आणि मग तिथे BAचा अभ्यास देखील सुरू केला सोबतच. मी MBBSमध्ये काही मार्कामुळे राहून गेलं. इथं ग्रॅज्युएशन झालं, तर ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर लॉ घेतलं आणि लॉ केल्यानंतर मला रिसर्च करायचं होतं. रिसर्चमध्ये देखील मी ॲडमिशन केलं होतं स्वतःचं. थिसिस वगैरे जमा केली होती, पण पण त्यानंतर उत्तराखंड बनलं होतं आणि मी छात्र राजनीतीमध्ये आधीपासून होतो. विद्यार्थी राजकारणामध्ये आधीपासून होतो. संघामध्ये स्वयंसेवक होतो. मी ITC, OTC जे काही आपले प्रशिक्षण वर्ग असतात, ते सगळे मी सुरुवातीच्या काळामध्ये करत आलो आहे. मी बघत होतो, की मागच्या दरवाजाने आला आहे, असा आपकी अदालतमध्ये माझ्यावर आरोप आहे. तर मला सांगायचं आहे, की आम्ही लहानपणापासून स्वयंसेवक राहिलो आहोत आणि खूप साऱ्या स्थिती, परिस्थितीमधून जे आमचे विचार कुटुंबाचे, संघटनेचे जे निमित्त आहे, त्या सगळ्यांना पार करत आलो आहेत. किंवा त्या सगळ्यांना कुठे ना कुठे त्या बंधनांना मग ते गावाच्या पातळीचे असो, विश्वविद्यालयाच्या पातळीचे असो किंवा प्रादेशिक पातळीचे असो, त्या सगळ्या बंधनामध्ये राहून, विद्यार्थी परिषदेत राहून, युवा मोर्चामध्ये राहून, त्यानंतर विधानसभेची निवडणूक लढली आणि पक्षाने जे काही बंधन दिलं, त्या बंधनात आता काम करतोय. धामीजी, विद्यार्थी परिषदेमध्ये तर खूप जण सहभागी होतात. OTC देखील खूप जण लोक करतात. संघाचे स्वयंसेवक देखील खूप जण होतात. MLA देखील खूप जण बनतात. पण वयाच्या 45व्या वर्षी मुख्यमंत्री पुष्करसिंग धामीच बनतात. मी 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 खरं सांगू तर मी कधीच विचार केला नव्हता आणि हा आमचा पक्ष आहे, जो स्वतःमध्येच एक विशिष्ट पक्ष आहे. ज्यामध्ये कोणालाच माहीत नसतं, की त्याला कधी काय बनवलं जाईल. म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हतं की तुम्हाला मुख्यमंत्री नाही, बनवतील? अजिबात नव्हतं आणि बघा मी 2012 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हा सरकार तिथे काँग्रेसचं आलं होतं. तर त्यामध्ये तर काहीच चान्स नव्हता. पण 2017 मध्ये जेव्हा उत्तराखंडमध्ये अ, नवीन निवडणुका झाल्या आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं, तर मला
माझ्या मनात असं खूप होतं, की यावेळेस मी नक्कीच मंत्री परिषदमध्ये नक्कीच येईन. आणि जेव्हा मंत्री परिषदेची फायनल यादी आली, तेव्हा माझं नाव तर त्यात नव्हतं. त्यानंतर देखील 2-3 वेळा असं झालं, की लोकसभेची निवडणूक होणार आहे. तर मला वाटलं, की मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा राहीन. मग पुन्हा दुसऱ्यांदा आमच्या इथे मंत्रिमंडळ स्थापित झालं. सरकारमध्ये काही बदल झाले. तर त्यात देखील मला वाटलं, की यावेळेस माझा नंबर तर नक्की लागेल. त्यावेळी पार्टीमध्ये मग पार्टी प्रेसिडेंटसाठी नवीन बनणार होता. तर त्यात देखील मला वाटलं, की यावेळेस तर माझा नंबर नक्की लागेल. पण प्रत्येक वेळेस माझा नंबर लागत नव्हता. आणि यावेळेस तर मी जेव्हा बनलो, जेव्हा माझ्यावर जबाबदारी दिली गेली, तेव्हा मग मला अजिबात माहीतच नव्हतं, की माझं नाव कुठेतरी येणार आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत देखील 4 जुलैला मी शपथ घेतली आहे. 3 जुलैला संध्याकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक बसते. तोपर्यंत देखील आमच्या पक्षामध्ये कोणालाच आमच्या प्रभारीजींचा कोणत्या पक्ष कार्यालयातून कुठूनही मला काहीच कन्फर्मेशन दिलं गेलं नव्हतं, की तुम्हाला बनवलं जात आहे. मी मागच्या सीटवर बसलो होतो आणि अचानक आमचे अ, मध्य प्रदेशमध्ये जे विधानसभेचे अध्यक्ष होते, आता नरेंद्र सिंगजी, आधी कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना ते आमचे ऑब्झर्व्हर देखील होते, प्रभारी होते आणि त्यांनी सरळ माझं नाव घेतलं आणि तेव्हा मला समजलं, की मला जे आहे विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडलं आहे आणि उद्या माझा बघा, शपथ त्या होणार आहे. जमान्यामध्ये 3 महिन्यांमध्ये उत्तराखंडमधले 3 मुख्यमंत्री बदलले गेले होते. बीजेपीच्या समोर आव्हान होतं. तुम्ही म्हणताय, की तुमचा नंबर कुठे लागत नव्हता, ना मंत्री बनण्यात, ना लोकसभेमध्ये. तर मग मोदीजींनी तुमचा नंबर कसा काय लावला? मी बघा ते खूप जाणकार आहेत आणि त्यांना माहीत आहे आणि आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी हेच म्हणू शकतो, की अ, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, एका सैनिकाच्या मुलाला संधी दिली आणि मी देखील प्रयत्न केलं, की जे काही पक्षाचं दायित्व आहे, पक्षाच्या जबाबदाऱ्या आहेत किंवा पक्ष जे माझ्याकडून अपेक्षा करत आहे, ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला मी पूर्ण करेन. आणि 6 महिन्यानंतर निवडणूक होणार होती. तर पूर्ण सामर्थ्याने आणि प्रधानमंत्रीजींच्या आशीर्वादाने, गृहमंत्रीजींच्या आशीर्वादाने, आपल्या राष्ट्रीय अध्यक्षजींच्या आशीर्वादाने आमचा पक्ष निवडणूकमध्ये आला. आणि उत्तराखंडच्या इतिहासात आजपर्यंत जेव्हा पण उत्तराखंडमध्ये निवडणूक झाली, प्रत्येक निवडणुकीमध्ये तिथं एक परंपरा होती, की एक वेळेस एका पक्षाचं सरकार असतं. निवडणूक होते, तर सरकार बदलून जातं. 22 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा उत्तराखंडमध्ये असं झालं, की ते मिथक परंपरा मोडली. हा जो इतिहास होता तो नव्याने घडला. एक जी परंपरा होती, ती परंपरा बदलली आणि उत्तराखंडमध्ये दुसऱ्यांदा माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि मला तिथल्या मुख्य सेवकाच्या रूपामध्ये काम मिळालं. उत्तराखंडच्या जनतेने पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली आणि एक इतिहास रचून गेला. धामीजी, राजनाथ सिंग म्हणतात, की पुष्कर सिंग धामी हे महेंद्रसिंग धोनीसारखे आहेत. फिनिशर आहेत. शेवटच्या 2-4 ओव्हरमध्ये चौकार-षटकार मारून जिंकवून देतात. ते कदाचित यामुळे म्हणत असतील कारण मला अशा वेळेस आणलं गेलं होतं तेव्हा, की त्यावेळेला चौकार आणि षटकार मारायचीच गरज होती. मजबूत धाकड फलंदाजीची गरज होती. म्हणून कदाचित ते मला धाकड म्हणत असतील. पण तुम्हाला दुःख झालं असेल, की पक्ष तर जिंकला, पण तुम्ही स्वतःची असेंब्लीची निवडणूक हरलात. हो, अगदीच मला मला थोड्या वेळासाठी वाटलं असतं, की हे अचानक कारण मी निवडणुकीसाठी वेळ देऊ शकलो नव्हतो आणि माझ्यासाठी अगदी सुरुवातच होती, की माझ्यासाठी निवडणूक जिंकणं किंवा हरणं तेवढं गरजेचं नव्हतं, जेवढं माझा पक्ष जिंकणं गरजेचं होतं आणि थोड्या वेळासाठी नक्कीच एक मानवी गुण असतो त्याला वाटतं, की "अरे, हे काय झालं?" मला देखील थोड्या वेळासाठी वाटलं. पण थोड्या वेळानंतर मी विचार केला, की जे काम मला दिलं गेलं होतं, पक्षाने यासाठी मला जबाबदारी दिली होती, दायित्व दिलं होतं, ते काम माझं पूर्ण झालं. माझ्या मनात तेवढं हरण्याचं दुःख नव्हतं. पक्ष जिंकल्याचं जे आहे ते एक समाधान होतं, की मी माझं दायित्व पूर्ण केलं. पण तुम्हाला तर असं वाटलं असेलच ना, की माझ्या हातून गेलं आता मुख्यमंत्रीपद? असं तर अजिबातच मनात नव्हतं. समाधान या गोष्टीचं होतं, की पक्षाचं सरकार आलं, पक्ष जिंकला आणि जी आम्ही आश्वासन दिलं आहे, जे मी जनतेसमोर जाऊन बोललो होतो, की आम्ही हे काम करू, आम्ही या सगळ्या योजना घेऊन येऊ. त्या सगळ्या योजना पूर्ण होतील आणि निवडणुकीचा रिझल्ट आल्यानंतर मी लगेच पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो आणि पक्षाच्या कार्यालयात जाऊन मी म्हणालो, की जे काही आपण जनतेला आश्वासन दिली आहेत, जो आपल्या पक्षाने संकल्प घेतला आहे, तो आपण पूर्ण करूया. धामीजी,
कधी असं नाही झालं बीजेपीमध्ये, की कोणी माणूस आपली असेंब्लीची निवडणूक हरला असेल आणि पुन्हा त्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवलं, दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. अर्थातच हे मोदीजींनी केलं. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटले होते मोदीजींना, तर तुम्ही काय नक्की जादू केली त्यांच्यावर? पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा माझ्या मनात खूप जास्त ते होतं, चलबिचल होती, की मी प्रधानमंत्रीजींना भेटायला जात आहे. कारण मुख्यमंत्री बनण्याआधी मी कधीच त्यांना वैयक्तिकरित्या भेटलो नव्हतो. तर 2 दिवस आधी मी वेळ मागितला होता. तिथून कॉल आला प्रधानमंत्रीजींच्या कार्यालयातून, की तुम्हाला 10 तारखेला इथे भेट घ्यायची आहे आणि तुमची वेळ 15 मिनिटाची फिक्स झाली आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला तुमची चर्चा करून जायचं आहे. मला वाटलं आता मी प्रधानमंत्रीजींकडे जातोय. प्रधानमंत्रीजी मला काय माहीत कोणत्या योजनेबद्दल विचारतील, काय-काय त्यांचे प्रश्न असतील आणि मी अगदी घाबरत-घाबरत आत गेलो. तर जसं मी आतमध्ये पोहोचलो, तर आता जेव्हा मी या शोमध्ये देखील येत होतो, तेव्हा पण माझ्या मनात आलं, की कदाचित याच्या अजून आतमध्ये शो होणार असेल. तर असंच जे आहे मी तिथे जेव्हा प्रधानमंत्रीच्या कार्यालयामध्ये पोहोचलो, तर एक दरवाजा उघडला. मला वाटलं, की प्रधानमंत्रीजी जे आहे 2-3 दरवाजे अजून आत बसले असतील. तर जसं मी आतमध्ये गेलो, तर मला एकदम माझ्यासमोर प्रधानमंत्रीजी बसले दिसलेले आणि म्हणाले, "या." तर मी पाहिलं, अरे प्रधानमंत्रीजी तर आहेत हे तर. तर जसं मी त्यांच्यासमोर उभं राहिलो, तर मी त्यांना माझ्या शुभेच्छा आणि बुके मी देण्यासाठी गेलो. मी ते त्यांना देऊ शकत नव्हतो. मी त्यांच्याकडे बघतच नव्हतो. कारण जसं मला वाटायचं, की ते थोडे कडक आहेत, थोडे असे आहेत, तर काय माहीत काय होईल, काय नाही. तर मी त्यांच्याकडे अजिबातच बघत नव्हतो. आणि समोर जसे कॅमेरावाले आहेत, मी त्यांना देखील बघत नव्हतो. आणि त्यावेळेस कोरोनाचा तो काळ होता. जसं मी त्यांना बुके दिलं, तर ते म्हणाले तिथून आवाज आला, की "तुमचं मास्क काढा." तर मी विचार केला, कोण बोलतंय? मग बघितलं मी तर प्रधानमंत्रीजीने स्वतःचा मास्क काढला होता. मग मी पण काढला आणि बसलो. त्यांनी असं अजिबातच झालं नाही, की जसं इतर ठिकाणी होतं ना, प्रधानमंत्रीजी एका ठिकाणी एका खुर्चीवर बसले. मी देखील बसलो त्यांच्याबरोबर. बसल्यातून 3-4 मिनिटं जेव्हा त्यांनी बोलणं सुरू केलं, मी काय बोलायला सुरू करणार, त्यांनीच सुरुवात केली, की "कसे आहेत घरचे? तिथले हालचाल कसे आहेत?" तर 3 किंवा 4 मिनिटं झाली असतील. त्याच्यानंतर मी खरंच विसरून गेलो, की मी जगातल्या सगळ्यात मोठ्या नेत्यासोबत बसलो आहे आणि तो तो मला वाटतं, की त्याच्यानंतर प्रधानमंत्रीजी तर खूप कमीच बोलत होते. मीच जास्त बोलत होतो. मी भरपूर बोलत होतो आणि 15 मिनिटांचा मला वेळ दिलेला. त्याचा 1.5 तास कसा झाला मला देखील कळलं नाही. 1.5 तासानंतर जे आहे त्याच्यानंतर देखील त्यांना काही घाई नव्हती. तर एक गोष्ट मी त्या दिवशी नक्कीच शिकलो, की जेव्हा ते इतके बिझी असल्यानंतरही इतकं सगळं काम असून देखील आपल्यासारख्या सामान्य लोकांना कशाप्रकारे प्रोत्साहित करतात, कशाप्रकारे वेळ देतात. हे खरं तर आपल्या सगळ्या लोकांसाठी वेळ देण्याचं जे मॅनेजमेंट आहे, ते त्यांच्यापेक्षा उत्तम कोणाकडूनच शिकलो त्या नाही मी. दिवशी तुम्ही हे देखील शिकला असाल, की त्यांची बाबा केदारनाथ यांच्यावर किती श्रद्धा आहे? हो, अगदीच. ते तर पूर्ण देशातल्या लोकांना माहीत आहे, जगातल्या लोकांना माहीत आहे. बाबा केदारनाथ यांचं जे 2013 मध्ये मोठी आपदा केदारनाथमध्ये आली होती आणि त्या आपत्तीमध्ये पूर्ण केदारनाथ अगदी ध्वस्त झालं होतं. सगळं वाहून गेलं, सगळं नुकसान झालं आणि 2013 मध्ये मोदीजी देहरादूनला आले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी त्यावेळी सरकार काँग्रेस पार्टीचे होते आणि ते म्हणाले, की "आपण हे सगळं नीट करू केदारनाथ." पण त्यावेळचं सरकार म्हटलं, की "नाही, आम्ही तुम्हाला नाही करू देणार." पण बाबा केदारनाथ यांची अशी कृपा झाली, की 2014 मध्ये ते प्रधानमंत्री बनले आणि त्यांनी केदारनाथचं पुनर्निर्माण, नवनिर्माणचं काम आपल्या हाती घेतलं. आज केदारनाथची जी पुनर्निर्माणची कामं जी आहेत, सगळी पूर्ण झाली आहेत. तिथे भव्य केदार आणि दिव्य केदार बनले आहेत तिथे जाण्यासाठी. रोपवेचं काम देखील सुरू झालं आहे आणि जेव्हा पण आम्ही प्रधानमंत्रीजींना भेटतो, भले
महिन्यातून एकदा भेटू किंवा दोनदा भेटू, नेहमीच ते होतं, की ते जे केदारनाथच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू आहे, त्या केदारनाथच्या पुनर्निर्माणाच्या कामाबद्दल ते नक्कीच विचारतात, की आता तिसऱ्या फेजमध्ये काय-काय होणार? तिथे जो सरस्वती घाट बनणार होता, तो किती पूर्ण झाला? तीर्थयात्रेकरूंसाठी किती निवासस्थान बनले आहेत? किंवा पुढे जे शांतीवन तुम्ही बांधणार होतात, त्याचं काम किती झालं आहे? प्रत्येक गोष्ट त्यांच्या डोक्यात अशी बसली आहे आणि ते गेल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल, की आपत्ती येऊन गेल्यानंतर तिथे लोकांचं येणं-जाणं कमी झालं होतं. त्यांनी तिथे जाऊन केदारनाथमध्ये जे अ, रात्री गुहामधून जाऊन रात्र प्रवास केला, त्या रात्र प्रवासानंतर आज अशी परिस्थिती झाली आहे, की हजारोंच्या संख्येने जे तीर्थयात्री येत होते, आजच्या दिवसाला 21 लाखापेक्षा जास्त तीर्थयात्री केदारनाथला येतात. आता तुम्ही त्यांना आधी कैलासलाही घेऊन गेलात. हे बघा, उत्तराखंडमध्ये 2 गोष्टी आहेत. चारधाम, केदारखंड आणि मानसखंड, आदी कैलाश. इथे बाबा केदारांच्या भूमीला केदारखंड म्हणतात आणि बाबा भोलेच्या भूमीला मानसखंड असं म्हणतात. आणि आपले प्रधानमंत्री जे आहेत, खूप दिवसापासून जेव्हा पण मी त्यांना भेटलो, खूपदा ते म्हणाले आहे, की मला आधी कैलास जायचं आहे. जॉलीकॉंग, जे 18,000 फूट उंचीवर आहे आणि ते देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत, जे इतक्या उंचीवर गेले आहेत, इतक्या सीमारेषेत गेले आहेत. त्यांच्या जाण्यानंतर उत्तराखंडमध्ये लोकांची संख्या वाढली आहे. आदी कैलासला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जागेश्वर धामला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आणि आमच्या इथे संपूर्ण देशाच्या, जगाच्या नजरेत इथलं जे परिसर, इथले घाट, आदी कैलासचा जो भाग आहे, तो संपूर्ण जगासमोर आला आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने चारधाम यात्रा निघते, त्याच पद्धतीने मानसखंड यात्रा देखील निघेल. आणि आमच्याकडूनच ज्या लोकांना कैलास मानसरोवर जावे लागते, कैलास मानसरोवरची यात्रा देखील इथून आदी कैलास जवळून जाऊन येऊ शकतात. याची देखील व्यवस्था सगळी सुरू आहे. धामीजी, आणखी एक शिवभक्त आहेत, राहुल गांधी. त्यांनी देखील म्हटलं होतं, की मी केदारनाथला जाईन, सगळ्यात मोठ्या तपस्वींच्या घरी जाईन, तर मी पायी जाईन, त्यांच्या इथे हेलिकॉप्टरमधून जायची काय गरज आहे? सगळ्यात आधी तर मी हेच म्हणू शकेन अगदी विनम्र भावनेने, की त्यांना योग्य प्रकारे त्यांच्या पक्षाचे जे सल्लागार आहेत, त्यांच्या सोबत राहणारी जी लोक आहेत, पूजा कशी केली जाते, संस्कार काय असतात, पूजेची पद्धत काय असते, ते शिकवलं पाहिजे. फक्त नकल केल्याने काही होत नाही, बोलण्याने काही होत नाही. तुम्ही काहीतरी मदत करा या कामांमध्ये त्यांची. मी खरं सांगू तर मी खूप वेळा विचार करतो, की राहुल गांधीजी आता थोडे सीरियस होतील, आता थोडे सीरियस होतील आणि प्रत्येक वेळी ते मलाच चुकीचं सिद्ध करून दाखवतात. मलाच नाही, मी समजतो हे सगळे देखील विचार करत असतील, यांना देखील चुकीचं सिद्ध करतात. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी असं करतात, की ते जे आहेत, त्यांची जे गंभीरता तिथे समाप्त होते. या सगळ्या लोकांनाच प्रश्न विचारूया आता. असं म्हणतात प्रधानमंत्री मोदीजींचे तुम्ही सर्वात फेवरेट सीएम आहात. हे खरं आहे का? प्रधानमंत्रीजी जेव्हापासून देशाचे पंतप्रधान बनले आहेत, त्यांनी देशातल्या शेवटच्या टोकाला पोहोचलेले जे लोक आहेत, त्यांच्यासाठी कामं केलं आहे. आणि देशाचं जे वर्क कल्चर आहे, ते वर्क कल्चर त्यांनी बदललं आहे. आणि मीच नाही त्यांच्या जवळचं असं, किंवा असं नाही की माझ्यावर त्यांची कृपा आहे. माझ्यासारख्या लाखो करोडो कार्यकर्त्यांवर त्यांचे थेट संबंध आहेत. त्यांच्यावरती त्यांचे आशीर्वाद आहेत. जे कोणी कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये पूर्ण मेहनतीने, चांगल्या भावनेने देशाची प्रगती करण्यासाठी काम करत आहेत, ते सगळेच मोदीजींच्या जवळचे आहेत. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये पुष्कर सिंग धामींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. उत्तराखंडमध्ये आपले जे मुस्लिम बंधू भगिनी राहत आहेत, काय त्यांना घाबरून राहावं लागेल का? कोणालाच कसलाही त्रास उत्तराखंडमध्ये होणार नाही. मी आपकी अदालतमध्ये हे वचन देतो तुम्हाला. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर आरोप आहे की हे मुसलमानांना घाबरवत असतात. मी भीतीदायक असे दिसते का?
धामीजी, खूप सारे मुस्लिम लीडर्स आहेत. तौकीर रजा साहेब आहेत, मौलाना अरशद मदनी आहेत, खूप असे. सगळे म्हणतात की जेव्हा निवडणूक येणार असते तेव्हा तर धामीजी अशी काहीतरी कमाल करतात, काही ना काही अशी पुडी सोडतात की ज्यामुळे मुसलमानांच्या मनात भीती निर्माण होईल. जसं हल्लीच तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला आहे. उत्तराखंडमध्ये आम्ही या विधानसभेची जो 2022 मध्ये साधी निवडणूक झाली, त्या साध्या निवडणुकीमध्ये जेव्हा उत्तराखंडच्या जनतेसमोर गेलो, तर आम्ही हा प्रस्ताव ठेवला, हा आमचा संकल्प ठेवला, की नवीन सरकार प्रस्थापित होईल, तर आम्ही उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक संहिता लागू करणार आहोत. त्यासाठी कमिटी बनवू आणि त्याच्यामागे आम्ही काही कारण देखील सांगितली. कारण होतं, की उत्तराखंड देवाची भूमी आहे. उत्तराखंडमध्ये 4 धाम आहे. उत्तराखंड हे गंगेचे स्थान आहे. उत्तराखंड हे यमुनाजींचे स्थान आहे. उत्तराखंड आदि कैलाश आहे. ऋषीमुनींची भूमी आहे. प्रत्येक कुटुंबातून कोणी ना कोणी सैन्यामध्ये आहे. कोणी अर्धसैन्य दलामध्ये आहे. कोणी देशामध्येच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्या सेवा करत आहे. तर आम्ही उत्तराखंडाच्या जनतेसमोर ठेवलं, की भारताच्या संविधानात अनुच्छेद 44 मध्ये जी राज्यांना समान नागरिक संहिता लागू करण्याची तरतूद जी केली आहे, त्याच्यानुसार आम्ही उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या कोणत्याही जातीच्या असेल, पंथाच्या असेल, धर्माच्या असेल, समुदायाच्या असेल, सगळ्यांसाठी आम्ही एक समान कायदा आणू. आणि उत्तराखंडच्या जनतेने देखील यावर आम्हाला त्यांचे आशीर्वाद दिले. आम्हाला सरकारमध्ये यायची संधी दिली आणि आम्ही जे जनतेला आवाहन केले होते, संकल्प केले होते, ते संकल्प आम्ही पूर्ण केले आहे. यामध्ये कोणाला काही तर तुम्ही- घाबरण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही तर संकल्प पूर्ण केला आहे, पण त्यांच्या मनात काय भीती आहे ते मी तुम्हाला सांगतो. मौलाना अरशद मदनी म्हणतात की जे UCC तुम्ही आणलं आहे हे इस्लामच्या विरोधात आहे. जे UCC तुम्ही आणलं आहे ते आमच्या धार्मिक कार्यांमध्ये हस्तक्षेप आहे. बघा रजतजी, मी सांगू इच्छितो की आम्ही हे कोणाच्या विरोधात नाही आणले आहे. इस्लाममध्ये जी व्यवस्था, त्यांच्या इथे जी विवाह पद्धत आहे ती त्याच प्रकारे होईल. त्यांच्या इथे जर निकाह होत असेल तर निकाह होईल. हिंदू धर्मामध्ये जर 7 फेरे घेऊन लग्न होत असतं तर 7 फेरे घेऊनच होईल. ख्रिश्चनमध्ये होली मॅरेज होतं. आपल्या शीख बांधवामध्ये जे आनंद कारज होत असते, ज्यांची जी पद्धत आहे ते त्या पद्धती आम्ही अजिबात बदलणार नाही आहोत. इम्प्रेशन तर हे आहे की आता सगळ्यांना 7 फेरे घ्यावे लागतील. नाही, आम्ही कोणालाही 7 फेरे फक्त हिंदूंसाठी आहेत. तर ते त्यांच्याच जागी राहील. मुस्लिम समाजात जे होते ते त्यांच्याच जागी राहील. ते आम्ही अजिबात बदललं नाही. हो, आम्ही हे नक्कीच बदललं की त्याच्यानंतर जी त्यांची तलाक पद्धती आहे, जी बायकांना सोडण्याची जी पद्धत आहे, ती व्यवस्था समाप्त होईल. कारण आम्ही समान नागरिक संहिता आम्हाला मातृशक्तीचा छळ होऊ द्यायचा नाही आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये मधून हे काम सुरू केलं आहे. देशामध्ये जसं गंगाजी आमच्या इथून उगम होऊन निघतात, गंगाजी निघाल्यानंतर पूर्ण देशाला पूर्ण अभिसूचित करण्याचं काम करतात. कुठे जल देतात, कुठे जीवन देतात, कुठे आचमन करण्याची कामी येतात, तर कुठे सिंचन म्हणून कामी येतात. त्याच प्रकारे समान नागरिक संहितेची जी गंगा आहे, ही उत्तराखंडमधून निघाली आहे, देवाच्या भूमीतून निघाली आहे, देवांच्या आशीर्वादाने निघाली आहे, आपल्या प्रधानमंत्रीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निघाली आहे. ही पूर्ण देशामध्ये पुढे जात राहील आणि सगळ्यांना समान नागरिक संहिता, समानतेचा अधिकार देईल. ओवेसी साहेब, असदुद्दीन ओवेसी खूप मोठे वकील आहेत. AIMIMचे लीडर आहेत. ते म्हणाले की हा जो कायदा तुम्ही आणला आहे, हा युनिफॉर्म सिव्हिल कोड नाहीये, हा हिंदू सिव्हिल कोड आहे. तुम्ही 4 विवाहांवर बंदी आणली, हलालावर बंदी आणलीत, पण जो हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा जो कायदा आहे, त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी आणलेली नाही. बघा, या कायद्यांचं म्हणालं तर सगळ्यात आधी सांगतो की कोणालाही टार्गेट करून आणलेलं नाहीत. मी म्हणालो की हे आम्ही समानतेचे अधिकार देण्यासाठी आणले आहेत आणि विशेष करून हे कायदे सगळ्यांसाठी आहेत. जसं आपली मातृशक्ती, माता भगिनी त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे, त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, त्यांच्या सशक्तीकरणासाठी आहेत. तसंच पुरुषांच्या सशक्तीकरणासाठी देखील आहेत, मुलांसाठी देखील आहेत. आता खूप अशी मुलं आहेत ज्यांच्याबद्दल बोललं जातं, ही मुलं बेवारस आहेत, ही मुलं वारस आहेत, या प्रकारच्या शब्दांचा वापर होतो. आम्ही हे सगळं काढून टाकलंय. आम्ही म्हणालो की जी मुलं आहेत, जी अशी आहे, त्यांना देखील समानतेचे अधिकार मिळेल. वयोवृद्धांना देखील त्यांची सुरक्षा मिळेल. प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी आणला गेला आहे. केवळ भ्रम आहे, सगळ्यांनी शिकलं पाहिजे. धामीजी, हा कायदा आणण्याच्या वेळेस तुम्ही जे शेड्यूल्ड ट्राईब आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांना त्यापासून बाहेर ठेवलं आहे.
तर हीच गोष्ट मुस्लिम स्कॉलर्स म्हणत आहेत की तुम्ही शेड्यूल ट्राईबना बाहेर ठेवू शकता, तर मुस्लिमांना पण यापासून बाहेर ठेवा. भारताच्या संविधानातील अनुच्छेद 44 मध्ये त्याची व्यवस्था केली गेली आहे की देशाच्या अंतर्गत समान नागरिक संहिता लागू केली पाहिजे. आणि जे शेड्यूल ट्राईब्स बद्दल तुम्ही बोलताय ना, आदिवासी गटामध्ये याच्यात अनुच्छेद 342 मध्ये भारताच्या संविधानाने त्यांना ही तरतूद केली आहे. त्यांना सूट दिली गेली आहे. त्यांच्या राहणीमानाच्या कारणामुळे जे भारताचे संविधान सांगत आहे आणि आमची जी कमिटी आहे त्यामध्ये 2,33,000 लोकांकडून त्यांचे विचार घेतले आहेत आणि 10,000 लोकांनी संवाद साधले आहेत. जसं मी इथे तुमच्या सोबत संवाद साधत आहे त्याच प्रकारे संवाद साधले आहेत. पूर्ण उत्तराखंडमध्ये 43 अशा मीटिंग झाल्या आहेत. तर त्या मीटिंगमध्ये देखील ट्रायबल्सच्या लोकांनी म्हटलं की आम्हाला काहीच हरकत नाही, उत्तराखंडच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला यामध्ये सहभागी करून घ्या समान नागरिक संहितामध्ये, पण थोडा अवधी आम्हाला द्या. तर आम्ही त्यांच्यानुसारच काम केलं आहे कमिटीने. कमिटी ही खूप विद्वान लोकांची कमिटी आहे. यामध्ये जस्टिस रंजन प्रकाश देसाई आहेत, प्रमोद कोहली आहेत, इतर लोक आहेत. तर या सगळ्यांनी भरपूर काम केल्यानंतर ड्राफ्ट बनवले आहेत. हे ड्राफ्ट यात कोणत्याही भेदभाव केलेला नाहीये, सगळ्यांच्या समानतेसाठी बनवला गेला आहे. त्या लोकांना देखील हा भेदभाव कळून येतो. त्यांना वारंवार असं वाटतं की जी तरतूद शर्यतमध्ये आहे, मुस्लिमांसाठी ती सगळ्यात वरती आहे. बाकी गोष्टी नंतर येतात आणि हे शर्यतला व्हायोलेट करतात. आता शर्यत चालणार नाही. देशामध्ये समान नागरिक संहिता चालेल. देश पुढे गेला आहे. देश संविधानानुसारच चालेल. जी लोक संविधानावर विश्वास ठेवतात त्यांना कोणालाही काही तक्रार नाहीये. मी सांगेन की हा कायदा लागू झाल्यानंतर तुम्ही आताच म्हणालात की हलाला इद्दत सारखी जी कृत्य आहेत त्या कृत्यांपासून सुटकारा मिळेल. आणि मी आताच हरिद्वार जिल्ह्यामध्ये गेलो होतो. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, विधानसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर ज्या प्रकारे मुस्लिम भगिनी आल्या होत्या, ज्या प्रकारे वारंवार त्या म्हणाल्या की तुम्ही आमच्यासाठी एक खूप मोठा अभिशाप होता तो आमच्यासाठी, या अभिशापातून आम्हाला मुक्त केला आहे. तर जो काही वर्षानुवर्षांपासून जो अन्याय होत होता, त्यांचा आत्मबल गळून गेला होता, आत्मसन्मान गळून गेला होता, तो वाचवण्याचं काम केलं आहे उत्तराखंडमध्ये. काँग्रेसचे नेते हरीश रावत जे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक विधान केलं आहे की जर आणायचंच होतं तर पूर्ण देशामध्ये आणायचं. उत्तराखंडमध्ये एक्सपेरिमेंट करायची काय गरज होती? एक्सपेरिमेंट सारखे काहीच गोष्टी नाही. हरीश रावतजी आमचे खूप चांगले वरिष्ठ नेता आहेत आणि उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये उत्तराखंडच्या जनतेनेच यासाठी आम्हाला आदेश दिलेत. आणि जे भारताच्या संविधानानुसार जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या अंतर्गत या सगळ्यांवर काम केलं गेलं आहे. मग उत्तराखंडमध्ये लागू झाला, देवांच्या भूमीवर लागू झाला आहे, हिमालय जिथे आहे, गंगा जिथे आहे, यमुना आहे, तिथून सगळ्या देशासाठी लागू होईल. आम्ही तर लागू केलं आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही तर हे लागू केलं आहे, देशातल्या इतर राज्यांनी देखील हे लागू करावं आणि सगळ्यांना समानतेचा अधिकार देण्यासाठी हे काम करावं. काय हे खरं आहे का की उत्तराखंडला भारतीय जनता पार्टी, प्रधानमंत्री मोदी आणि पुष्कर सिंग धामी एक प्रयोगशाळेसारखं याचा वापर करत आहेत? हिंदुत्वाची प्रयोगशाळा जसं म्हटलं जातं. प्रयोगशाळेसारखं तर यात काहीच नाहीये. उत्तराखंडच्या जनतेने यासाठी आदेश दिले आहेत. आम्ही भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार काम केलं आहे. आणि हिंदुत्व हे जर देवभूमी उत्तराखंडमध्ये नसेल तर मग कुठे असेल? बघा, तुमच्याबद्दल चर्चा यासाठी होते कारण की तुम्ही हे पहिलं काम नाही केलं. आधी तुम्ही 3,793 कबरींना आयडेंटिफाय केलं आणि त्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. हे फक्त कबरींमुळे असं नाही केलंय आम्ही. आम्ही म्हणालो की उत्तराखंडमध्ये जे अतिक्रमण आहे, धार्मिक गोष्टींना पुढे ठेवून एन्क्रोचमेंट केलं आहे, अवैधपणे कब्जा केला आहे, अतिक्रमण केलं आहे, सरकारी जमीन ताब्यात घेण्याचं काम केलं आहे. या अतिक्रमणाला कोण वैध ठरू शकतं? सांगा तुम्ही. सगळ्या अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तर तेच काम केलं आहे आम्ही. आणि अतिक्रमण वारंवार आम्ही हटवत आहोत कारण देवभूमीचं एक मूळ स्वरूप आहे. मीच नाही, उत्तराखंडमधला कोणतीही व्यक्ती पूर्ण देशभरात, जगभरात कुठेही जातो आणि तो जेव्हा म्हणतो की मी उत्तराखंडमधून आलो आहे, तर त्याला पाहण्याची जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन लोकांचा बदलून जातो. एक मनामध्ये श्रद्धेची भावना येते, एक विश्वासाची भावना येते की देवांच्या खूप जवळून आलेला हा व्यक्ती आहे, देवभूमीतून आलेला आहे. तर ते देवभूमीचे जे मूळ स्वरूप आहे, बघा, तो आम्ही संकल्प घेतला आहे की जे देवभूमीचे मूळ स्वरूप आहे ते कोणत्याही किमतीवर तो आम्ही खराब होऊ देणार आता नाही. मला असं वाटतं आहे तितके भोळे नाही आहात जितके तुम्ही मला दिसत आहात. कारण तुम्ही म्हणत होतात की अतिक्रमण झालं, पण अतिक्रमण हे तुम्हाला फक्त कबरींवर दिसून आलं आणि तुम्ही त्याला नाव देऊन टाकलं लँड जिहाद. मी म्हणालो की
खूप साऱ्या अशा जागा आहेत जिथून मी आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. उत्तराखंड काय आहे, आमचं बघा खूप बांधिलकीने राहणारा अ, राज्य आहे. आपापसात सगळे खूप प्रेमाने राहतात. पण अतिक्रमणाला कोणीही योग्य नाही ठरू शकत. जिथे कबरी बनवून ठेवली आहेत, त्या कबरींना जेव्हा हटवल्या गेल्या, वनच्या जमिनीवर आहेत, रेव्हेन्यूच्या जमिनीवर आहेत, सिंचन विभागाच्या जमिनीवर आहेत, पी-डब्ल्यू-डीच्या जमिनीवर आहेत, इतर जमिनीवर ज्या सरकारी जमिनी आहेत, त्यांच्या खाली खोदलं गेलं तेव्हा कोणतेही अवशेष मिळाले नाहीत. कबरी कुठे बांधल्या जातात? तर हे होतं छदम. म्हणून आम्ही याला लँड जिहाद अशी संज्ञा दिली. तुम्ही म्हणालात सगळे एकजुटीने राहतात, पण हल्द्वानीमध्ये कुठे एकजुटीने राहतात? एक मस्जिद आणि मदरसा पाडलं गेलं आणि कोणत्या प्रकारे लोकांचा आक्रोश समोर आला पोलिसांच्या विरोधात. हल्द्वानीची जी घटना आहे ती देखील अवैध आणि अतिक्रमण आहे. आणि जे हे अवैध अतिक्रमण आहेत ते हटवण्यासाठी तिथे पोलिसांची टीम गेली, प्रशासनाची लोक गेली. त्यांच्यावर पूर्ण सुनियोजित पद्धतीने हल्ला झाला आणि या प्रकारची देखील परिस्थिती होती. ती आली सगळ्यांसमोर. पण अशा प्रकारची परिस्थिती उत्तराखंडमध्ये अजिबात चालू देणार नाही. आम्ही म्हणालोय, की जो उत्तराखंडमध्ये या प्रकारचे उत्तराखंडमधलं वातावरण खराब करेल, त्याच्या विरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू आणि कारवाई चालू आहे. वारंवार पोलीस कारवाई करत आहे, प्रशासन कारवाई करत आहे. जो आरोपी आहे, अपराधी आहे, तो जेलमध्ये गजाआड नक्कीच जाईल. कायदा आपलं काम करत राहतील. मी धामीजी तिथे लोकांचं म्हणणं ऐकलं आहे. ते म्हणाले की जेव्हा हे कन्स्ट्रक्शन चालू होत होतं, तेव्हा प्रशासनाला माहिती होतं. प्रशासनाने त्या ठिकाणी वीज देखील दिली, पाणी देखील दिलं. कोणाला काहीच ऑब्जेक्शन नव्हतं. आता निवडणूक येणार आहे म्हणून हा इश्यू इतका मोठा केला आहे. आधीच्या काळात कोणी काय केलं यावर मला अजिबात यायचं नाहीये. पण आम्ही म्हणालो, की आधी जर काही चुकीचं झालं तर त्याला सुद्धा सुधारलं जाऊ शकतं. जर आधीच्या काळात चूक झाली आहे, तर त्या चुकीला सुधारलं जाईल. सुधारण्याचं काम नक्कीच होईल. आणि बाकी न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टात सगळ्याच ठिकाणी हे प्रकरण चालू आहे. जसा न्यायालयाचा आदेश येतो त्यानुसार आमचं सरकार काम करतं. आणि भारताच्या संविधानामध्ये भारताची जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेवर ज्याचा विश्वास आहे, तो कायदा तोडण्याचं काम तर कधीच करणार नाही. यात कायदा तोडण्याचं देखील काम बघा, होत ओवेसी आहे. साहेब तर कायद्याचे जाणकार आहेत. ते म्हणाले की जी गोष्ट तुम्ही माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करत आहात, ती माझी चादर आहे, ती माझी मशीद आहे. आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या मशिदीला शहीद होऊ देणार नाही. मशिदी आहेत, मंदिर आहेत, गुरुद्वारे आहेत, हे आमच्यासाठी सगळी खूपही पुण्यस्थळ आहेत. पण ते बांधण्यासाठी देखील काहीतरी स्थान असेल. कोणीतरी जागा त्याच्यासाठी ठरवली गेली असेल किंवा कुठे केवळ कब्जा करण्यासाठी बांधले जातील, याला तर कोणीच योग्य ठरवणार नाही. तर जर चुकीच्या ठिकाणी बांधले गेलेत, तर त्यांना अतिक्रमणाच्या श्रेणीमध्ये मानलं जाईल. मग अतिक्रमण हटवलं जाईल. हे अभियान आम्ही सुरू केलं. हे सांगा की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री बनलात, तेव्हा तुम्हाला असं वाटायचं किंवा की तुम्हाला सांगितलं होतं की उत्तराखंडची डेमोग्राफी चेंज होत आहे? इथे मोठ्या संख्येमध्ये मुस्लिम पॉप्युलेशन पॉकेटमध्ये एकत्र येत आहेत आणि मुसलमानांना तिथून पळवायचं आहे, म्हणून तुम्ही हे अभियान सुरू केलं आहे? तिथली डेमोग्राफी देखील चेंज होत आहे आणि तिथल्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. तर आम्ही हा संकल्प घेतला आहे, की देवभूमीचे जे मूळ स्वरूप आहे, ते कोणत्याही स्थितीत आम्ही ते खराब होऊ देणार नाही. उत्तराखंडची जी डेमोग्राफी आहे ती चेंज होऊ देणार नाही. उत्तराखंडचे जे मूळ लोक आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत प्रभावी होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. मी ऐकलंय की सलमान खुर्शीद सुप्रीम कोर्टात गेले होते आणि तिथून त्यांनी स्टे देखील आणला होता डिमोलेशनच्या मुद्द्यावर, अतिक्रमणच्या मुद्द्यावर. आता कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे. त्यावर असा कोणताही निर्णय आला नाही आणि आम्ही न्यायालय जे काही निर्णय देईल त्या निर्णयाच्या आधारावरच पुढे जाणार आहोत. न्यायालयाच्या आदेशाचेच पालन करणार आहोत. आम्ही व्यवस्था तोडणाऱ्यातले लोक नाही आहोत. आम्ही जोर जबरदस्ती करणाऱ्यातले लोक नाही. आम्ही तर कायदा मांडणारे लोक आहेत. कायद्यानुसार काम करतोय. उत्तराखंडमध्ये याआधी तुमच्या पार्टीची सरकार होती. ज्या पद्धतीने तुम्ही आता इल्लीगल एन्क्रोचमेंटवर बोललात, पण लोकांचं असं म्हणणं आहे की याआधी कधीही एन्क्रोचमेंटवर एवढी कठोर कारवाई केली गेली नव्हती, ज्या पद्धतीची कारवाई आता करण्यात येत आहे. लोकांचं असं पण म्हणणं आहे की तिकडचं सोशल फॅब्रिक बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. यावर तुम्ही काय म्हणाल? जर कोणतंही काम याआधी चुकीचं झालं आहे, तर आम्ही सगळे तर नवीन लोक आहोत ना. सगळ्या लोकांना सुधारलं पाहिजे की नाही सुधारलं पाहिजे? बघा, मी तर तौकी रजा सारख्या मौलांचं म्हणणं ऐकलं आहे. ते म्हणतात की आमचा तरुण वर्ग अजून शांत बसला आहे. जर तुम्ही अशाच प्रकारे वागत राहिलात आणि जर ते भडकले, त्यांना सांभाळणंही कठीण जाईल आणि तुम्हालाही समस्या येतील. या प्रकारची जे लोक आहेत, जे केवळ धार्मिक भावनांना भडकवून तुष्टीकरणाचे पोषण करणारे लोक, या अशा तरुणांना चुकीच्या मार्गाने ढकलणारे लोक,
मी त्यांना एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो. मी तर कोणालाही आधी सूचना देत नाही, कोणाच्या विरोधात अनावश्यक पद्धतीने काम करतो. पण उत्तराखंडाच्या आत, देवभूमीच्या आत सगळ्यांना विधीला मानावंच लागेल, कायद्याला मानावंच लागेल. नाहीतर कायदा त्यांच्या विरोधात काम करेल, जे कोणी या प्रकारच्या व्यवस्थेला बिघडवण्याचे काम करत आहेत. हल्द्वानीमध्ये ज्या हिंसक घटना घडल्या आहेत, मग त्या घटना रोखण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलली आहेत? हिंसक घटनांना थांबवण्यासाठी ज्या लोकांनी हा उपद्रव केला आहे, ज्या लोकांनी अनावश्यक स्वरूपात त्याची गरज नव्हती पोलिसांवर, प्रशासनावर, पोलिसांच्या ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत, आमचे पत्रकार आहेत आणि ज्या कोणी यांच्यावर हल्ला केला आहे, त्यांच्या विरुद्ध कारवाई होत आहे. त्यांचे फुटप्रिंट्स काढले जात आहेत, व्हिडिओ फुटेज काढले जात आहे, CCTV कॅमेऱ्यातून त्यांची ओळख केली जात आहे आणि या प्रकारची व्यवस्था केली जात आहे की भविष्यामध्ये पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि अशा घटना घडू नयेत. उत्तराखंडमध्ये जे आपले मुस्लिम बंधू भगिनी राहत आहेत, काय त्यांना घाबरून राहावं लागेल का? अजिबात नाही. मी म्हणालो ना, उत्तराखंडमध्ये सगळे खूप आपुलकीने राहत. मी हरिद्वारमध्ये होतो. ज्या प्रकारे मुस्लिम भगिनी मोठ्या संख्येमध्ये आणि 100, 50, 200, 500 बद्दल बोलत नाहीये. मी हजारोंच्या संख्येने तिथे आल्या होत्या. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की सगळे जे चांगलं काम करणारे आहेत, शांतपणे जे आपला व्यापार करत आहेत, राज्य पुढे नेण्यासाठी योगदान देत आहेत, भारताचे संविधान मानणारे लोक आहेत, कायद्याला मानणारे लोक आहेत, कोणालाच कसलाही त्रास होणार नाही उत्तराखंडमध्ये. मी आपकी अदालतमध्ये हे वचन देतो तुम्हाला. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. तुम्ही तो देखील कायदा बनवला आहे की जर दगाबाजी झालीच, मन दुखावलं तर त्याचं देखील रजिस्ट्रेशन करावं लागेल. नाही रजिस्ट्रेशन नाही. त्यांना सूचित करावं लागेल की आता आम्ही सोबत राहत नाही. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय पुष्कर सिंग धामी यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यावर आरोप आहे की यांचे विचार कालबाह्य आहेत. हा आरोप शशी थरूर यांनी लावला आहे. ते म्हणाले की मी खूप आधीपासून बोलत होतो, ही बीजेपीची लोक आमच्या बेडरूम मध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते म्हणाले की हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला आहे, यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपवर जी नजर ठेवली जात आहे, तर असं वाटत आहे की ते स्वतःचा हेतू पूर्ण करत आहेत. हे जे काही यामध्ये आम्ही तरतूद केली आहे, ती तरतूद शशी थरूरजी यांच्या सुविधेसाठी नाही केली. ही आम्ही देशातली आपली जी मुलं आहेत, मुली आहेत, जे राहतात त्यांच्या सुरक्षितेसाठी, त्यांची सोय व्हावी, त्यांचे आईवडील देखील हे जाणू शकतील की आपली मुलं कुठं आहेत. भविष्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही काळानंतर काही घटना पडतात. तुम्ही पाहिलं असेल की गोवामधली घटना आहे. एका सूटकेसमध्ये ज्या प्रकारे त्यांना कापून पूर्ण बारीक तुकड्यामध्ये एक बॉडी मिळाली होती. कित्येकदा एकमेकांवर आरोप लावत बसतात. कित्येकदा एकत्र राहून सुद्धा मुलं जन्माला येतात. त्या मुलांचा कोणीच रक्षक नसतो. त्यांना कोणताही नाव मिळत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नाही. त्यांचा देखील विचार केला आहे. आणि विशेष करून आपल्या ज्या बहिणी आहेत, आपल्या ज्या मुली आहेत, ज्या यामध्ये राहतात, त्यांची काळजी केली आहे. त्याच्यासोबत पुरुष वर्गाची देखील काळजी केली आहे. आणि ही गोष्ट आता आली आहे की आम्ही जे रजिस्ट्रेशन केलं ते कशाला केलं. आजच्या आधी अशा गोष्टी कधीच आली नाही. यासाठी आले आहेत कारण तुम्ही कायद्यामध्ये लिहिलंय रजिस्ट्रेशन नाही केलं जे लिव्ह इन मध्ये राहत आहेत तर 6 महिन्यांसाठी जेल होऊ शकते. बघा, हे आम्ही सुरक्षेसाठी केलं आहे. मी आधीच म्हणालो की आमचा ध्येय कोणालाही त्रास देण्याचं नाही आहे. जे माननीय न्यायालय म्हणत आहे त्याच्या अनुसार आम्ही देखील करतोय. पण कमीत कमी सुरक्षा तर व्हावी मुलांची. आता 2 लोकांमध्ये जर प्रेम आहे, एकत्र राहत आहे, तर रजिस्ट्रेशन करून सांगणार का बघा मी सांगतो. बघा, आज प्रेम आहे. 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर त्यांचं प्रेम गडबडून जातं. तर त्यानंतर ते एकमेकांवर आरोप लावायला लागतात. तुम्ही तो देखील कायदा बनवला आहे की जर दगाबाजी झालीच,
मन दुखावलं तर त्याचं देखील रजिस्ट्रेशन करावं लागेल. नाही, नाही. रजिस्ट्रेशन नाही. ते तर त्यांना सूचित करावं लागेल, की आता आम्ही सोबत राहत नाही. ठीक आहे? त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि त्यांच्या आई-वडिलांसाठी देखील चांगलं आहे. थोड्या काळानंतर सगळ्यांना समजेल, की हा कायदा सगळ्यांच्या चांगल्यासाठी बनवला आहे. कोणालाही टार्गेट करण्यासाठी कसलाच व्यवस्था याच्यात केली नाहीये. आता या जुन्या जमान्यातल्या रूढी परंपरेच्या गोष्टी झाल्या नाहीत, की तुम्ही एकमेकांवर जर प्रेम करत आहात तर गावातल्या मोठ्या वृद्धांना सांगा. आता आजकालच्या जमान्यात कुठे आहे सगळं? आजकाल तर सगळं इंटरनेटच्या जमाना. आम्ही आम्ही थांबत नाही आहोत. पण जर ते राहत आहेत तर राहू दे. पण सूचना तर जाऊ दे त्यांच्या आई-वडिलांपर्यंत. कित्येकदा आई-वडिलांसमोर अशी परिस्थिती निर्माण होते, की जेव्हा त्यांचा मुलगा-मुलगी कोणत्यातरी घटनेची शिकार होऊन जातात. तर तुम्हीच स्वतः विचार करा, की त्यांच्या आई-वडिलांना किती वेदना होत असतील. पूर्ण आयुष्यभर त्यांच्या समोर रडण्याशिवाय काहीच राहत नाही. पश्चातापशिवाय काहीच राहत नाही. म्हणून आम्ही सरकारने पालक बनून, कमिटीने पूर्ण लोकांचे विचार ऐकून त्यावर काम केलं आहे, की त्यांची सुरक्षा देखील व्हावी आणि त्यांचं आयुष्य पुढच्या भविष्यासाठी देखील चांगलं व्हावं. हा संशय यासाठी येतोय, की थोड्या दिवसांपूर्वी तुम्ही लव्ह जिहादच्या विरुद्ध कायदा बनवला होता. बघा, लव्ह जिहाद सारख्या या गोष्टी या फारच वाईट आहेत आणि आम्ही जे आहे उत्तराखंडमध्ये, ही गोष्ट अजिबातच स्वीकार करण्यालायक ही गोष्ट नाही आहे. आणि देवभूमीमध्ये या गोष्टीला अजिबातच स्थान नाही आहे. देवभूमी पवित्र आहे आणि पवित्रच राहिली पाहिजे. आता बघा, राहुल गांधी तर प्रेमाची दुकानं उघडत आहेत आणि तुम्ही प्रेमाच्याच दुकानावर पहारेकरी लावत आहात. नाही, नाही, असं काही नाही. आम्ही तर सगळ्यांच्या समानतेसाठी करत आहोत. आता कोणीतरी म्हणत होतं, की धामीजींनी लग्न केलं, मुलं झाली, आनंदाने जगत आहेत. मग आमच्या खोलीमध्ये का बघताय तुम्ही? कोणालाच बघत नाहीये. सगळ्यांसाठी मी म्हणालो, की सुरक्षेसाठी हे करत आहे असे सगळं. कायदे जेव्हा येतात धामीजी, तर त्याचा फायदा पोलीस प्रशासनची लोक उचलतात आणि तरुणांना त्रास द्यायला लागतात. नाही, अजिबात हे तुम्ही खूप चांगलं केलं आणि लाखो करोडो लोक नक्कीच मला तुमच्या माध्यमातून ऐकतील. तुम्ही प्रश्न विचारला. मी तुमचं खूप आभार मानतो, की यामध्ये पोलीस, प्रशासन कोणीही याचा फायदा उचलू नये, कोणासोबतही अन्याय करू नये. यासाठी आम्ही हा ठराव पास झाल्यानंतर कायद्याच्या रूपामध्ये त्याला परिवर्तित करायचं आहे. त्याच्या आधी आम्ही कमिटी बनवली आहे, की कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन, कोणत्याही प्रकारचा अन्याय, कोणत्याही प्रकारचा जास्त दबाव किंवा अनावश्यक स्वरूपाने लोकांना त्रास देणं, या सगळ्यापासून त्याला जे आहे, त्याला पूर्णपणे एक मॉडेलच्या स्वरूपात बनवू. जसं आम्ही उत्तराखंडमध्ये सगळ्यात आधी लागू केलं आहे. तर कुठे ना कुठे उत्तराखंडमध्ये लागू झाल्यानंतर देशातल्याही इतर राज्यात देखील याला लागू करतील. तर यामुळे आम्हालाही काळजी देखील आहे आणि हे आमचं काम आहे, दायित्व आहे, की आम्ही हा कायदा बनवण्यामध्ये आणि तो लागू करण्यामध्ये एक असं उदाहरण ठेवू, की जे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांसाठी एक चांगलं यामध्ये एक उदाहरण तरतूद आहे, ठरेल. की शेजारचा जर तक्रार करू शकतो, की माझ्यासमोर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो आहे, तर शेजारी तर कधीच कोणाला आनंदी बघू शकत नाही. रोजच तक्रार करेल. नाही, नाही, या प्रकारचं काहीच नाहीये. अशी कोणतीच व्यवस्था नाहीये, की केवळ रजिस्ट्रेशन आहे, सूचना देऊन ठेवू आणि त्यांच्या आई-वडिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. ते देखील जे मुलं 18 ते 21 वयामधलीच आहेत. 18 वर्षापेक्षा लहान असतील, 21 वर्षापेक्षा लहान असतील, तर त्यांची सूचना त्यांच्या आणि अजून एक आई-वडिलांपर्यंत असा जाईल. प्रश्न आहे, आणि की लग्नामध्ये यात काही नवीन व्यवस्था नाहीये. आधी देखील आपल्या इथे जे मॅरेज रजिस्ट्रेशन वगैरे होतं किंवा कोर्ट मॅरेज जेव्हा होतं, तर त्यात देखील आई-वडिलांना जातेच. आधीपासूनच जात आहे. ही व्यवस्था आधीपासूनच आहे. बघा, मुसलमानांमध्ये ही परंपरा आहे, की आपापसात लग्न होऊन जातं. कोणी कझिन असेल तर त्याच्यासोबत लग्न होऊन जातं. आता मी ऐकलंय, की हा नवीन कायदा जो आहे, यामध्ये कोणी मावशीसोबत, कोणी मावशीच्या मुलासोबत किंवा आपसात लग्न नाही होऊ शकत. हा कायदा खूप मोठा आहे. त्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टींची व्यवस्था केली गेली आहे. पण ज्या कोणत्या धर्मामध्ये मान्यता आहे, ज्या धर्मामध्ये ज्या मान्यता चालत आल्या आहेत, त्या मान्यतांसोबत अजिबात कसली छेडछाड केली गेली नाही, नाही. तुम्हाला मी सांगतो बघा, हे कायदे मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. लिहिलंय, की UCC लागू झाल्यानंतर उत्तराखंडामध्ये बहीण, भाची, पुतणी, मावशी, आत्या, चुलत बहीण, आतेबहीण, मावस बहीण, आई, सावत्र आई, आजी, सावत्र आईची आई, आईची आई, आईची आजी, बहीण, सावत्र आजी, वडिलांची पणजी, वडिलांची सावत्र आजी, वडिलांची आजी, सावत्र वडिलांची आजी
आणि आईची आजीच्या विधवा, मुलाच्या नातवाची विधवा, मुलाची नाही, नाती, नाही. पणतीची विधवा, मुलाची नाती, नातीची विधवा आणि यांच्यावर लग्न होऊ या शकत प्रकारची नाही. कोणतीच व्यवस्था केलेली नाहीये. हे असं नाहीये. असं नाहीये. जी लग्न जशी होत आले तशीच चालेल. मी चला, आधीच हे सांगितलं. ऐकून लोक खूप खुश होतील की जशी लग्न होणार त्या होती प्रकारेच तशीच होईल. होणार आहेत. जनितामधून प्रश्न घेऊया. राहुल गांधी म्हणतात की बीजेपी मंदिराच्या नावावर वोट मागतात आणि धर्माच्या गोष्टी करतात आणि फार प्राचीन विचाराचे आहात तुम्ही. तर ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? राहुल गांधीजी काय असे इच्छित होते की अयोध्येत श्रीरामचं मंदिर बनू नये? बघा, पूर्ण देश, पूर्ण जग कित्येक वर्षांपासून याची वाट बघत होते की श्रीरामांचं अयोध्यामध्ये जिथं त्यांचा जन्म झाला तिथं त्यांचं मंदिर बनलं पाहिजे. मंदिर बांधलं यात राजकारणाचा मुद्दा कुठं न आला. यात कोणतंच राजकारण नाहीये. आणि राम तर आपलेही आहेत, त्यांचेही आहेत आणि जे रामाला मानतात राम त्यांचे आहेत. आपण सगळे रामाला मानणारे लोक आहोत ना. राष्ट्रभक्त पण आहोत. जे राष्ट्रभक्त आहेत ते रामभक्त आहेत. आता तर अबू धाबीमध्ये देखील मंदिर बांधलं गेलंय. आता तर पूर्ण जगभरामध्ये तुम्ही बघा तिथे बांधले गेले जिथे आपण म्हणायचो की अरब कंट्री आहे, सौदी अरब आहे, दुबई आहे, अबू धाबी आहे. अशा स्थानांवर जगभरातलं एक मोठं मंदिर बनत आहे. अबू धाबीमध्ये ज्याचं प्रधानमंत्रीजींनी उद्घाटन केलं आहे. तर आज पूर्ण जग हे आज मंदिरामध्ये जात आहे आणि मंदिर जाणं, रामाचं नाव घेणं हे काही वाईट गोष्ट आहे का? पण धामीजी, संधीची गोष्ट असते. बोगद्यामध्ये मजूर फसले होते, त्यांच्या जीवावर बेतलं होतं. आंतरराष्ट्रीय विशेष तज्ज्ञ त्यावर लक्ष देत होते आणि तुम्ही म्हणालात की तिकडचे जे देव आहेत बाबा बोकनाथजी नाराज झाले, त्यांचा प्रकोप झाला आहे म्हणून तिकडे सगळे फसले आहेत. एक तर मी जो सिलक्यारा बोगदा जो आता जवळपास पूर्ण वाह्याच्या मार्गावर आहे. 30 किलोमीटरच्या जवळपास बोगदा आहे. आणि 3.5 किलोमीटर आता पूर्ण व्हायचं बाकी आहे. आणि अचानक 12 नोव्हेंबर 2023ला अचानक मलबा आला आणि त्या मलब्यामध्ये आपले 41 भाऊ त्याच्यात फसले गेले. आणि खूप कठोर परिश्रम आले त्यामध्ये. पहिल्या दिवसापासून, कारण दिवाळीचा पहिला दिवस होता 12 तारखेला. आणि अशा सूचना आल्या की मजूर आतमध्ये फसले आहेत. तर नेहमी असं होतं की काम चालू असलं तर कुठे ना कुठे असा अडथळा येतो. मला वाटायचं की हे जे काम आहेत ते होऊन जाईल. आता JCB लागतील, पोकलँड लागतील, मलबा हटवण्यात येईल आणि सगळे मजूर जे आहेत ते बाहेर येतील. पहिल्या दिवशी काम सुरू झालं. JCB लावले गेले, पोकलँड लावले गेले, थोडासा मलबा हटवण्यात आला. जेवढा हटवण्यात आला त्याच्यात कित्येक पटीने ते पुन्हा पडत होता. त्याच्यानंतर ह्यूम पाईप जोडले गेले, दुसऱ्या मशीन चालू गेल्या. ह्यूम पाईप्सने काही मीटर पाईप थोडा आतमध्ये गेला. पुश केला गेला पाईपला. 5-7 मीटर गेल्यानंतर तो थांबला. समोर एक कठीण खडक आला होता. दगड आले. असं करता खूप दिवस गेले. नंतर अशी परिस्थिती आली की ही मशीन अजिबात पुढे सरकायला तयार नाही. काही 4-5 दिवसानंतर आणखी इंजिनियर्स बोलवण्यात आले. माननीय प्रधानमंत्रीजी प्रत्येक दिवशी असा कोणताच दिवस गेला नाही ज्या दिवशी त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा ते वारंवार विचारत होते की आता मजुरांची काय स्थिती आहे, आता कसे आहेत, त्यांच्या खाण्याची काय सोय केली आहे, पाईपमधून रेशन जातंय की जात नाहीये, पाईप किती मोठे आहे, मशीन्स आल्या की नाही आल्या. तर त्यांना सांगत होतो तर त्यांचं पूर्ण कार्यालय देखील तिथून जोडलं गेलं होतं. इंदोरवरून ऑगर मशीन, जी अमेरिकामधली टेक्नॉलॉजी आहे, ऑगर मशीन मागवली गेली. ती ऑगर मशीन देखील गेली 21 मीटरपर्यंत गेली. 21 मीटर अंतरावर गेल्यानंतर पुन्हा अडकली. मग काय तरी त्यामध्ये सऱ्या अडकला गेला. मग त्या सऱ्याला कापल्या गेल्या. मग आम्हाला वाटलं की आज 7-8 दिवस झाले आहेत तर आता हे जास्त वेगाने पुढे जाईल. देवाच्या कृपेने जे आहे आता कोणताही अडचण येणार नाही. मग ते 33 मीटरवर जाऊन परत थांबलं. मग त्याच्यानंतर जे आहे हैदराबादवरून मशीन मागवण्यात आली, इंजिनियर्स बोलावण्यात आले. मग पुन्हा त्यांनी वेगाने काम करायला सुरुवात केली. 12 दिवस झाले. 12 दिवसानंतर पुन्हा मशीन अडकली. आता थांबलीच नाही. आता काय झालं की पूर्णच्या पूर्ण मशीन जी आहे आज जाऊन ती तुटली. पुढचा भाग तुटला आणि जो पाईप जात होता, जो समोर पाईप जात होता,
तो पाईप 4 मीटर इतका बेंड झाला. त्याला मागून पुश केलं जात होतं, तर पुढे मोठे सऱ्या लागल्या कारणाने तो पूर्ण बेंड झाला. आता आत जाऊन की आत जाऊन आम्ही बघावं कसं? बघण्यासाठी त्याला आधी पूर्ण कापणं गरजेचं होतं. तर 1 तास 3 तासामध्ये 1 मीटर पाईप कापला जायचा. 1-1 मीटर ऑगर मशीन ते कापत होती. 48 मीटर कापून काढण्यात आलं. त्यामध्ये 3 दिवसाचा कालावधी लागला. 3 दिवसानंतर जेव्हा पूर्ण मशीन बाहेर आली, मग त्यांना रेट मायनर्सना जे खाली खोदकाम करणारे लोक असतात मातीमध्ये, त्यांना पाठवण्यात आलं. तर ते म्हणाले, की पाईप जो पूर्ण आहे, बेंड झाला आहे. मग तो पाईप कापण्यात आला. जे वेल्डिंग मशीनची कापण्यासाठी असते कटर, त्याच्याने कापून बाहेर काढण्यात आलं. मग वाटलं की आता हे 58 मीटरवर, 56 मीटरवर, 10 मीटरवर आत टाकल्यानंतर, की आता तर हे आरपार होऊन जाईल. मग आम्ही प्रयत्न केले की 1 दिवस, 2 दिवस करताच राहिलो. पण पुन्हा जाऊन तो मध्ये अडकला. मग पुन्हा तुमच्या सगळ्या टेलिव्हिजनवर एक साथ हल्ला चढवला की जे आहे की 28 तारखेला जे आहे तो ब्रेक थ्रू झाला आणि सगळे मजूर बाहेर आले आहेत. आणि तोपर्यंत ते मजूर बाहेर आलेच नव्हते. हे सकाळी 2 वाजता हा हल्ला झाला. सगळ्या चॅनलवर हे प्रसारित झालं. आणि मी देखील एका कार्यक्रमाला तिथूनच गेलो होतो. मी तिथूनच काम करत होतो आणि प्रधानमंत्रीजींना सगळी माहिती तिकडची रोज देत होतो. जसं की आता किती प्रोग्रेस झाली आहे, कसली गरज आहे. तर संध्याकाळी 3च्या दरम्यान मी परत आलो. तर मी म्हणालो, की सगळ्या टेलिव्हिजनवर असं चालू आहे आणि इथे तर पाईप आरपार झालेलं नाही. सगळ्या ठिकाणी चुकीच्या सूचना गेल्या. लोक आनंद व्यक्त करायला लागले कारण दिवाळीसारखं पूर्ण देशभरामध्ये एक असं वातावरण निर्माण झालं. संध्याकाळी 7च्या सुमारास जाऊन तो पाईप आतमध्ये गेला आणि तेव्हा कुठे आम्ही या मजुरापर्यंत पोहोचू शकलो. मजूर परत आले. मजुरांना काढण्यासाठी जो 3 तासाचा वेळ लागणार होता, तो वेळ मात्र अर्ध्या तासाचा लागला. कारण आम्ही ट्रॉलीची सोय केली होती, की एक-एक मजुराला आम्ही ट्रॉलीतून बाहेर काढू. पण आम्हाला तिथून ट्रॉलीमधून एकही मजूरला काढण्याची गरज नाही पडली. कारण जसं पाईप आरपार गेला, सगळे मजूर स्वतः बाहेर निघाले. आणि या यामध्ये यामध्ये जिथे बघा बाबा बोखनाथबद्दल तुम्ही बोलतात, तर बाबा बोखनाथजींचा मोठा आशीर्वाद होता. त्यांच्या कृपेने सगळे सुरक्षित तुमच्याबरोबर बाहेर जे आले. इंटरनॅशनल एक्सपर्ट होते आर्नॉल्ड ड्रिक्स, त्यांना देखील बाबा बोकनाचे दर्शन करायला घेऊन गेलात, पूजा करायला? हो, नक्की आम्ही बाबा बोखनाथजी यांच्या कृपेने एवढा मोठा काम झाला आणि प्रधानमंत्रीजींचं यात खूप मोठं मी म्हणेन की त्यांच्या देखरेखीखाली आणि ज्या कोणत्या टेक्नॉलॉजीची आम्हाला गरज पडली, जे काही काम आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला याची गरज आहे, असं-असं झालं पाहिजे, इथून आम्हाला ही मशीन गरजेची आहे, इथून ऑगर मशीन पाहिजे, इथून रेट मायनर्स पाहिजेत, सगळ्या गोष्टी त्यांनी पाठवल्या. याच कारणामुळे हे शक्य झालं असं मी म्हणेन. असा क्षण आला असेल की तुम्हाला वाटलं असेल की आता शक्य नाही होणार, यांचं बाहेर पडणं आता थोडं कठीण हो, झालंय? नक्कीच 48 मीटरवर जाऊन जेव्हा ते थांबलं, जेव्हा 48 मीटरवर जाऊन जे थांबलं आणि पाईप पूर्ण कापण्याची स्थिती आली, बेंड झाला होता, पूर्ण पाईप पुढून बेंड झाला होता. तर त्यावेळेस मला देवाव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं मला. मी वरच्या दिशेने बघत होतो, की म्हटलं, की "बाबा बोकनाथ तुम्ही कृपा करा." आणि आम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये अडकलो होतो. कारण आम्ही वरून देखील ड्रिलिंग करत होतो. ते ड्रिलिंग आम्ही थांबवलं होतं. जे हॉरिझॉन्टल ड्रिलिंग होतं, ते ड्रिलिंग थांबवण्यात आलं. व्हर्टिकल ड्रिलिंग देखील थांबवलं. केवळ एकाच दिशेने आम्ही जात होतो, तिथून पाईप टाकत होतो. सगळे रस्ते ऑप्शन्स बंद आम्ही केले होते. आणि हा ऑप्शन आमच्या अगदीच बंद पडला जवळ पोहोचल्यानंतर. आम्हाला वाटलं, की आता काय होईल? पण देवाची खूप मोठी कृपा झाली तर बाबा ही बोकनाथ यांची. टेक्नॉलॉजीची कमाल होती की देवाची कृपा होती? टेक्नॉलॉजी पण होती, लोकांचे प्रयत्न देखील होते. आपल्या प्रधानमंत्रीजींच्या देखील वरून सगळ्या गोष्टींचा सहयोग होता आणि बाबा बोकनाथ यांची तर कृपा होतीच. सगळ्यांचीच कृपा होती, देवाची कृपा देखील होती आणि इतके लोक जगभरातले लोक जे प्रार्थना करत होते, त्यांच्या भावना देखील देवापर्यंत पोहोचत होत्या आणि देव देखील कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आमची मदत करत होते. जो कठीण काळ समजत होतो आम्ही, ते कठीण काळ देखील देवाने पार केला आणि सगळ्यांना आता सुरक्षितपणे बघा, बाहेर तुम्ही काढलं. म्हणता की देवाची मदत मिळते, देवभूमी आहे, तिथे बाबा केदारनाथ आहेत, बद्रीनाथ आहेत, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे. त्या उत्तराखंडमध्ये प्रत्येक काही दिवसांनी आपत्ती येते. कधी जोशीमठमध्ये भेगा पडतात, जमीनसुद्धा खालून खचायला लागते. नक्कीच हे बघा समस्या तर येतात, आव्हान येतात आणि आम्ही
सगळे उत्तराखंडवासी या आपत्तींचा स्वीकार करतो आणि देवाच्या कृपेने देवभूमी आहे. मोठे आपत्ती पण आमच्या अगदी सुरळीतपणे तर त्या पार होतात, ही देवांचीच कृपा आहे. आता तुम्ही इतकी मोठी गोष्ट म्हटली आहे की देवभूमी आहे, देवांचीच कृपा आहे, समस्या लवकर सुटतात. तर आणखी एक ब्रेक घेतो मी इथे. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये पुष्कर सिंग धामींवर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. बेडूपाको बारमासा बेडूपाको बारमासा नरण का फल पाको चैत मेरी सैला नरण का फल पाको चैत मेरी सैला. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर आरोप आहे की हे स्वतःच्या निर्णयामुळे लोकांना नाराज करतात. आता बघा, काँग्रेसचे नेता म्हणतात की उत्तराखंडमध्ये असे काही निर्णय घेतले जातात की दारू स्वस्त झाली आहे, डिझेल महाग झाला आहे, पाणी वीज महाग झाली आहे, दारू स्वस्त झाली आहे. नाही, दारू तर आम्ही महाग केली आहे यावेळेस आणि रेव्हेन्यू देखील वाढवला आहे. प्रदेशातल्या लोकांना संधी देत आहोत. आता नवीन एक्साईज पॉलिसी आणली आहे 2 दिवस आधी. तर लोक तर नाराज होतीलच यामुळे. लोकलचे युनिट आहेत, लोकलची आमची फळं आहेत. बागीच्या क्षेत्रामध्ये जे उत्पादन होत आहेत, त्या उत्पादनांचा तिथेच उपयोग व्हावा, लोकांना रोजगार करण्याची संधी मिळावी. हे सगळं आम्ही वाढवलं आहे आणि ज्या प्रकारे आजकाल सगळ्या गोष्टी पुढे जात आहे, तर आता एक त्यामध्ये कायदा तुम्ही बनवला होता ज्यामध्ये कॉपीवर बंदी घालण्यासाठी तुम्ही मोठ्या शिक्षेची तरतूद केली. परीक्षेमध्ये चीटिंग थांबवण्यासाठी कायदा चांगला आहे, पण शिक्षा इतकी गंभीर आहे ती लोकांना ते चांगलं नाही वाटलं. रजतजी, हा देखील असा प्रश्न आहे जो मला नेहमी वाटतं की मी तसा तर सगळे निर्णय चांगला विचार करूनच घेतो, पण हा जो प्रश्न जो जागतिक पातळीवर आला, तो स्वतःमध्येच उत्तराखंडचं भविष्य बनवण्यासाठी आहे. हा जो कॉपी सारखा अपराध आहे, कॉपी करण्याचं हे जे काम आहे, हे खूप काळापासून उत्तराखंडमध्ये चालत आलं होतं. आणि आपले जे बंधू भगिनी होते, जे प्रतियोगितामध्ये भाग घेत होते, सरकारी नोकऱ्या परीक्षांमध्ये भाग घेत होते आणि उत्तराखंडमधले जे गरीब मातापिता आहेत, ते आपल्या मुला-मुलींना शिकवण्यासाठी, त्यांची तयारी करण्यासाठी खूप सॅक्रिफाईस करत आहेत. खूप समस्यामधून त्यांना जावं लागत आहे. कोणी दूध विकत आहे, तेव्हा जाऊन आपल्या मुलाची फीस जमा करू शकत आहे. कोणी घरामध्ये तूप बनवत आहे, कोणी भाजी विकून, कोणी छोटी दुकान चालवून, कोणी मजुरी करून आपल्या मुला-मुलींना शिकवण्यासाठी पाठवत होते. पण परीक्षांचे रिझल्ट येत होते, त्याचं नाव कुठंच येत नव्हतं. पात्र देखील आहेत, तयारी देखील करत आहेत. जी त्यांची पात्रता आहे, ती पात्रता देखील पूर्ण करत आहेत. पण नाव यामुळे येत नव्हतं कारण परीक्षेसाठी हे तर अभ्यास करून जात आहेत, पण दुसरी लोकं कॉपी करून येत आहेत. कुठेतरी प्रश्नपत्रिका लीक होत आहे, पेनड्राईव्हमधून कॉपी केली जात आहे. पूर्णच्या पूर्ण परीक्षा ज्या आहेत, त्या आधीपासून सेट होत आहेत. तर ही खूप दुःखदायक गोष्ट होती आणि आपल्या मुला-मुलींचं मनोबल सारखं ढासळत होतं. त्या आई-वडिलांची अवस्था बघा, जे सगळं सर्वस्व आपल्या मुला-मुलींवर लावतात. त्यांच्यासोबत चोरी, लूटमारसारखी गोष्ट होत होती. आणि बऱ्याच काळापासून चालू होतं. जसं हे प्रकरण माझ्या समोर आलं, तर मी ठरवलं, की भले काहीही होऊ दे, मला यासाठी कितीही विरोधाला लढा द्यावा लागला, तरी मी माझ्या मुला-मुलींचं भविष्य खराब होऊ देणार नाही आणि कॉपीसाठी मी कठोर कारवाई आणेन आणि पूर्ण देशात सर्वात कठोर कायदा आणला आम्ही, ज्यामध्ये आम्ही जन्मठेपेच्या शिक्षा देखील तरतूद केली आहे. त्यानंतर त्याचे जे रिझल्ट आले की आज जी मुलगा किंवा मुलगी एका परीक्षेत भाग घेत आहेत, त्या एक परीक्षेमध्ये भाग घेणारे ज्यांचं कुठं सिलेक्शन होत नव्हतं, आज 4-4 परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन होत आहे. आणि जितकी लोकं जे आधीपासून परीक्षेमध्ये भाग घेत होते, सगळी योग्य क्षमता असून देखील त्यांचा नंबर येत नव्हता.
आज सगळ्यांचा नंबर येत आहे. 6 लाखापेक्षा जास्त जे आहेत विद्यार्थी, 6 लाखात जास्त आमचे तरुण त्यांनी या परीक्षामध्ये भाग घेतला आहे. सगळ्यांचं मनोबल वाढलं आहे. असं देखील असतील ज्यांनी कॉपी बंद झाल्यामुळे परीक्षेमध्ये सहभाग घेण्यासाठी नकार दिला असेल. हो, असे थोडेफार. पण असं मानलं जातं की कॉपी करण्याच्या मागे फक्त विद्यार्थीच नसतात. त्यामध्ये शिक्षक, त्यामध्ये कोचिंग क्लासेस, काही प्रशासनाची लोक, सगळे आपसात मिळालेले असतात. एक मोठी यंत्रणा होती आणि तुम्ही समजू शकता की कॉपी विरोधी कायदा हा बनवला तर आम्हाला खरं तर ही सगळी जी मोठी यंत्रणा होती कॉपी करून घेणारी, कारण ती खूप मोठी यंत्रणा असते, त्या पूर्ण यंत्रणेचा सामना करावा लागला. पण आमच्या माता भगिनींच्या आशीर्वादाने, उत्तराखंडच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही नक्कल विरोधी कायदा लागू केला आणि त्याचे सुखद परिणाम आमच्या समोर येत आहेत. आता दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील तुमच्याकडे मागणी केली की आम्हाला देखील हा कायदा द्या. हो, बऱ्याचशा अशा राज्यांना आम्ही हा कायदा दिला आहे आणि मला वाटतं की आता देशामध्ये संसदमध्ये देखील कॉपी विरोधी कायदा आहे, त्याचा आदेश काढला गेला आहे. ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही कायदे बनवता आणि देशातल्या बाकीचे ठिकाणचे त्याला फॉलो करतात, भले मग UCC असो किंवा कॉपीचा कायदा असो. हे तर आमचं सौभाग्य आहे, देवभूमी आहे, देवभूमी हिमालय आहे आणि इथून जे काम सुरू होत आहे तर देवाच्या कृपेने आणि त्यांच्या इच्छेनेच होत असतं. मला वाटतं की आम्हाला ही संधी मिळत तुमची आहे जी या लॉची डिग्री देवभूमीमध्ये. होती ती देखील कामामध्ये येत असेल सगळे कायदे बनवण्यात. हो, थोडी येते. एक दोन आणखी प्रश्न घेऊ शकतो. उत्तराखंडमध्ये एक ट्रेंड आहे की यंगस्टर्स जे आहेत ते IIT आणि NIT सोडून आर्मीमध्ये जातात. पण काही दिवसांपासून या ट्रेंडमध्ये आम्हाला काही कमतरता दिसते. तर काय तुम्ही आम्हाला सांगू शकाल की सरकारची जी अग्निवीर योजना आहे त्याच्यामुळे आम्हाला यात काही बदल दिसू शकेल? असं काही नाहीये. उत्तराखंडमध्ये अग्निवीर योजना आत्ताच आली आहे आणि अग्निवीरची जी परीक्षा होत होती, तो भरती मेळावा लागला होता. कोटद्वारमध्ये, बनबसामध्ये, पिथौरागडमध्ये. तर या ठिकाणी जेव्हा ही भरती परीक्षा चालू होती, भरती मेळावा ज्याला बोलतात, आणि खूप मोठ्या संख्येने लोकांनी भाग घेतला होता. खूप मोठ्या संख्येमध्ये. हो, ही गोष्ट नक्की आहे की आता आमच्या इथे चांगले इन्स्टिट्यूशन उघडले आहेत, चांगले कॉलेज चालू झाले आहेत, युनिव्हर्सिटीज चालू झाल्या आहेत, तर त्या क्षेत्रामध्ये देखील जात आहेत. पण सैन्यामध्ये जाणं हे तिथे राहणाऱ्या लोकांसाठी फक्त नोकरीसाठी जाणं नसतं. तिथे देशभक्ती आहे आणि देशभक्तीसाठी आणखी मोठ्या संख्येने ते जात आहेत. अग्निवीर परीक्षेमध्ये देखील ज्या प्रकारे लोकांची संख्या वाढली आहे, आम्हाला सांभाळणं कठीण होत होतं तिकडं. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले होते. तर अग्निवीरमुळे तरी खूप जास्त लोकांना आणखी संधी मिळत आहे. पण पॉलिटिकली आज देखील खूप सारे लोक, काँग्रेसचे नेते ते म्हणत आहेत की अग्निवीरमुळे तुम्ही लोकांचं भविष्य हिसकावून घेतलंय. 4 वर्षानंतर त्यांच्याजवळ करण्याला काहीच नसेल. बघा, 4 वर्षानंतर त्यांच्याजवळ खूप अशा संधी असतील आणि त्यात देखील काही टक्केवारी अशी आहे जो सतत सेवा करत राहील सैन्यामध्ये. आणि आम्ही उत्तराखंडमध्ये व्यवस्था बनवली आहे की जे लोक अग्निवीरचा कालावधी आपला 4 वर्षाचा पूर्ण करून येतील, त्यांना आम्ही आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस विभाग, इतर विभागामध्ये त्यांना प्राथमिकतेने देऊ. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल ते तर त्यांचे एक चांगलं प्रशिक्षण देखील होईल. ठीक आहे. आणखी प्रश्न घेऊया. तुम्ही मागच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होतात की आम्ही उत्तराखंडला 2025 पर्यंत एक ड्रग फ्री स्टेट बनवू. आज आपण 2024 मध्ये आहोत आणि यामध्ये तुम्हाला किती यश मिळालंय? मी यासाठी हे विचारतोय कारण जर आजचा तरुण ऋषिकेशच्या दिशेने जात असेल फिरण्यासाठी, टूरसाठी, तर आज देखील तिथे ड्रगची समस्या दिसून येते. यासाठी आपण काय प्रयत्न करत आहात? हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आणि आम्ही 2025 जे आमच्या राज्याचं सिल्वर जुबली वर्ष आहे, त्या सिल्वर जुबली वर्षापर्यंत ड्रग्स फ्री देवभूमी हा आमचा संकल्प आहे. त्याच्या संदर्भात आम्ही सतत काम करत आहोत आणि प्रत्येक महिन्यात आमची बैठक होते. आम्ही 2 सेंटर हल्द्वानी आणि कोटद्वारमध्ये आणि देहरादूनमध्ये एक वेगळं सेंटर हे आम्ही उघडलं देखील आहे. आणि देहरादूनमध्ये प्रत्येक वर्षी भारत सरकारच्या सहयोगाने इनकोटची जी बैठक होते, त्या बैठकीमध्ये देखील याची समीक्षा होत आहे. यात आम्ही कठोर कारवाई देखील करत आहोत आणि जे ड्रग्स माफिया आहेत त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहोत. आणि ज्या आपल्या बॉर्डर्स आहेत, UPची जी बॉर्डर आहे आपल्या बरेलीकडून लागते आणि इथून सहारनपूरकडून लागते, बिजनौरकडून लागते, मुरादाबादकडून लागते आणि नेपाळकडून देखील मोठ्या मात्रामध्ये जे ड्रग्स चेन आहे, ती ड्रग्स चेनला तोडण्यासाठी जे अँटी याचे पथक आहेत, ते पथक आम्ही बनवले आहेत आणि त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. आणि जो संकल्प मी घेतलाय तो संकल्प आम्ही पूर्ण करूनच राहू. हे फक्त
कठोरतेने होईल की लोकांना सुशिक्षित करण्याचा कार्यक्रम देखील आहे? नाही, त्याच्यासोबत आम्ही जागरूकतेचा कार्यक्रम देखील चालवत आहोत. शाळांमध्ये, कॉलेजमध्ये आणि विशेष करून पोलीस डिपार्टमेंट आणि हेल्थ डिपार्टमेंट 2 डिपार्टमेंटना आम्ही एकत्रितपणे यात प्रमुख बनवलं आहे. दोन्ही डिपार्टमेंट मिळून यावर काम करत आहे आणि शाळामध्ये मी स्वतः देखील जात आहे आणि आमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये याच्या जागरूकतेबद्दल कार्यक्रम चालू आहेत. मातापित्यांना देखील जागरूक करण्याचं काम केलं जात आहे. म्हणून याला पूर्ण समूळ नष्ट करण्याचं काम आवश्यक आहे. हे केवळ उत्तराखंडसाठी नाही, पूर्ण देशासाठी गरजेचं आहे. सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की उत्तराखंडमधलं जे पॉप्युलर गाणं आहे बेडू पाको, मला ते तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. सर, पूर्ण उत्तराखंड तुम्हाला बघतंय तर माझ्यासोबत म्हणाल का? हो, नक्की ना. बेडू पाको बारमासा, बेडू पाको बारमासा, नरण का फल पाको चैत मेरी सैला, नरण का फल पाको चैत मेरी सैला. धामीजी, या गाण्यानं असं काही वातावरण बनवून टाकलंय की आता काय अजून आरोपांची गरज नाहीये. आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले आणि तुम्ही सुद्धा कोणताही प्रश्न चुकवण्याचा प्रयत्न नाही केलात. अगदी बेधडकपणे उत्तरं दिलीत तुम्ही. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज गोविंद सिंग यांचा निर्णय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यावर. पुष्कर सिंग धामी कमी वयातच मुख्यमंत्री झाले, पण खूप काही वाद त्यांच्या समोर आहेत, खूप सारे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. त्यांनी जी जी उत्तरं दिली त्यावर आजचा निर्णय गोविंद सिंग यांच्याकडून ऐकूया. आजचे आरोपी पुष्कर सिंग धामी एक खूपच उत्साहाने भरलेले आणि संघर्षपूर्ण राजनेता आहेत. ते एका प्रकारे संघाचे स्वयंसेवक आहेत आणि सैन्याची शिस्त त्यांना आहे आणि एक प्रकारे कमांडोसारखी दृष्टी आहे. ते स्वतःच त्यांच्या शब्दांमध्ये एक धाडसी राजनेता आहेत. तर अशा प्रकारे आणि आपले जे चौथे स्तंभाचे वकील आहेत माननीय श्री रजतजी, त्यांनी खूप प्रकारचे प्रश्न विचारले आणि गंभीर आरोप त्यांच्यावर लावले. खूप सारे एवढे गंभीर आरोप होते की ज्यांच्यावर उत्तर देणं खूप कठीण होतं. पण तरीही श्री धामी यांनी खूपच हुशारीने स्वतःचा बचाव केला. आपल्या तर्कांनी आणि त्यांचा जो आत्तापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे आणि यामध्ये की त्यांचे अनुभवासोबत जे आहे त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. उत्तराखंड जो आहे तो अतिशय शांत प्रदेश आहे, देवभूमी आहे आणि संवेदनशील सुद्धा आहे, कारण सीमेजवळील भाग आहे. म्हणून त्यांना खूपच चांगली संधी मिळाली आहे. खूपच कमी वयात एक अशी संधी मिळाली आहे जिथे ते त्यांच्या प्रदेशाला एकदम शांत ठेवू शकतात. मला अपेक्षा आहे की त्यांच्या प्रदेशाची शांती भंग न होण्यासाठी उत्तमोत्तम पावलं उचलतील, जी एका प्रदेशाकरता आणि मुख्यमंत्रीसाठी आवश्यक असतं. तर सगळ्या आरोपांमधून तुमची मुक्तता करण्यात येते. धन्यवाद. धन्यवाद. पुष्कर सिंग धामी कमी वयात मुख्यमंत्री बनले. आता थोडाच कार्यकाळ झाला आहे त्यांना, पण त्यांनी यशाचे झेंडे उभारले आहेत. आमची सदिच्छा आहे की ते याच प्रकारे जनतेची सेवा करत राहतील, लोकांच्या भल्यासाठी काम करतील आणि यशाची आणखी शिखर गाठत राहतील. आपकी अदालतमध्ये आजचा खटला इथेच संपवतो. नमस्कार. धन्यवाद.